घेताना दिसतोय करण हा सुद्धा जबरदस्त अष्टपैलू कामगिरी त्यांनी केलेली आहे. चॅम्पियन ट्रॉफी साठी पाहायचं आहे आता दिवसा कशा प्रकारे त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तमाम क्रिकेट रसिक नक्कीच त्यांचा खेळ पाहण्यासाठी आतुर असतात. मग ती गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल. करण पंचांकडून गाड घेतल्यानंतर खेळण्यास सज्ज होतोय. कैवल्य पहिलाच चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढतोय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. प्रशांत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, तोपर्यंत एक धावपलकर जमा होते. एका धावेने आपला आणि आपल्या संघाचा खाता उघडतोय करण. सिद्धांत तोडणकर संघ आणि करण हे दोन्ही जबरदस्त असे सलामीवीर दोन्ही फलंदाज. उजवा आणि डावखुरा असा फलंदाज असला की दमछाक होते ती क्षेत्ररक्षकांची. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये फेरफार बदल करावा लागतो आणि संघनायकाची थोडीशी दमछाक नक्कीच होत असते. मनीष भोईर क्षेत्ररक्षक म्हणून नेहमीच अतिशय थोडंसं अंतर आणि हा मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी संधी मात्र हुकते, अन्यथा नक्कीच झेल झाला असता. अनेक वर्ष ज्यांनी क्रिकेट उगाळून प्यायलेला आहे असे मनीष भोईर, त्यानंतर कैवल्य, ओमकार, प्रशांत यांच्याकडे 25 ते 30 वर्षांचा अनुभव आहे. कैवल्य पुन्हा एकदा पुढील चेंडू अजोरकस प्रहार, चेंडू जातोय मिडगेच्या वरून उत्तुंग असा षटकार. मेगा 6 सुपर 6 एक वंडरफुल दर्जेदार देखना हँडसम 6 त्या ठिकाणी येतोय जय भोनाई मैदानामध्ये. आणि ज्याला या ठिकाणी एक नक्कीच स्थानिक गाजलेलं नाव आहे जंगली षटकार. आणि नक्कीच पुन्हा एकदा कैवल्य त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होते. सिद्धांत या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होते. एका षटकाराने पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय. मनीष काहीतरी परिवर्तन करतोय क्षेत्ररक्षणामध्ये, कारण तो अतिशय क्लोज किपिंग करताना दिसतोय. पुढील चेंडू आणि अतिशय सुरेख चेंडू, स्लोअर वन परीचा चेंडू होता. सिद्धांत त्या ठिकाणी सकतोय, फसतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. काहीसे इशारे नेहमीच मनीष कडून होताना दिसतात, कैवल्य कडून इशारे होताना दिसतात. अनुभवी असे हे सर्व खेळाडू. कैवल्य पुन्हा एकदा मारा करतोय, सिद्धांत खेळण्यासाठी सज्ज होतोय. लोअर फुलटॉस परीचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू मात्र निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या मात्र स्थिरावते. 8 धावा, एक षटकार सिद्धांताच्या बॅट मधून आल्यानंतर पुढे चांगलं कमबॅक करते कैवल्य. 2 चेंडू सलग निर्धाव टाकले जातात. ही अतिशय चांगली गोलंदाजीची गोष्ट असणार आहे. लोअर फुलटॉस परीचा चेंडू विरकावून देतो लॉंग आउटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते सिद्धांतला. दरम्यान षटक समाप्तीचा इशारा येतो आमच्याकडे पंचांचा. सक्षम असे पंच राजेश आणि विजय पाटील. जबरदस्त अशी कामगिरी त्यांच्याकडून नेहमीच प्रत्येक सामन्यामध्ये पंच म्हणून पाहायला मिळते. आणि नक्कीच आपण सावलीमध्ये असतो पंच आणि खेळाडू मात्र उन्हामध्ये असतात. एक चांगल्या षटकाची सांगता होती. एक षटकार नक्कीच आलाय कैवल्य पाटील. एक जबरदस्त असा अष्टपैलू नावाजलेला खेळाडू. आत्ताच आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याला खेळताना पाहिला. त्याच्यामुळे अनेक ठिकाणचा अनुभव त्याच्या पाठीशी आणि गाठीशी आहे. स्थानिक आहे, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर तो खेळायला जातो. त्याच्यामुळे अनुभव बराच मोठा आहे. साई झिरा संघाकडे प्रशांत असेल, ओमकार असेल, मनीष असेल, कैवल्य असेल. पुन्हा एकदा प्रशांत पहिला चेंडू घेऊन आला होता. हवेत होता निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये. चेंडू पडल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्यासाठी स्वतः यष्टीरक्षक मनीष जातोय. एक धाव मात्र काही रोखू शकत नाही. थोडासा दूरवर त्याच्या जागेपासून असलेला चेंडू होता. एक धाव मात्र त्या ठिकाणी धावपलकर जमा होते. धावसंख्या 1 ने धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. पहिले षटक नक्कीच कैवल्य पाटील घेऊन आला होता. 9 धावा आल्या होत्या, कारण एक षटकार आला होता. अन्यथा चांगलं कमबॅक त्याने केलं होतं. काही चेंडू निर्धाव सुद्धा टाकले होते. सिद्धांतला उचकुल्यात पाडला होता, काहीसा बऱ्याच वेळा बीट केला होता, पण त्याच सिद्धांत एक षटकार मारला होता. अन्यथा कैवल्याचे षटक एक चांगलं षटक म्हणावं लागेल. करण येतोय स्ट्राईकला, टॅप करतो त्या ठिकाणी
कव्हरच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण फेकी होते तोपर्यंत एक धावकर आणखीन अधिकच्या स्वरूपामध्ये जमा होते. हे नक्कीच जर्मन दोकवडी या संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या मात्र 1 निवड धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. एकेरी धावा निश्चित नक्कीच करण खेळणं पसंत करतोय, कारण सुरुवातीची षटक आहेत. जर विकेट आपल्या हातात असतील तर नक्कीच आपल्याला हाणामारी करता येईल, मोठे फटके मारता येतील. मागील सामना जर पाहिला आपण गावदेवी झिराड या संघाचा एकही फलंदाज बाद झाला नव्हता आणि 32 धावा त्यांनी सहज पूर्ण केल्या, त्यांनी सामना जिंकला होता. ऋषिकेश आणि प्रथमेश असे जबरदस्त असे दोन्ही फलंदाज गावदेवी झिराडच्या ज्याने सलामीला आले आणि कोणताही फलंदाज बाद झाला नाहीये आणि सलामीच्या फलंदाजाने त्या 32 धावा जमा केल्या होत्या आणि आपल्या संघाला विजय खेचून आणला होता, विजय संपादन करून दिला होता. प्रशांत पुन्हा एकदा पुढील चेंडू सिद्धांतसाठी. यावेळेस हलकेच तटून काढलेला हा चेंडू सेलिब्रेशन क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि धावचीची नामी संधी मात्र हुकते. थ्रो मात्र चांगला होता कैवल्याच्या, प्रशांतला मात्र गॅदर करता आला नव्हता, हातातून निसटला होता चेंडू दरम्यान. नक्कीच 2 धावा त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी 2 धावा जमा केल्या ते सिद्धांत आणि करणने. अतिशय वेगवान अशी धाव त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजाने विकेटच्या मधोमध केलेली आहे. धावसंख्या मात्र 2 ने वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. गोलंदाजाने जरा पाहायचं असते आपला क्षेत्ररक्षक जागेवर गेलेला आहे की नाही. आपण अनुभवी आहात, आपल्याकडे बराच मोठा अनुभव आहे, त्यानंतर आपण सुरुवात करायची असते गोलंदाजीसाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रशांत, उचलणारा चेंडू निर्मनुष्य क्षेत्रामध्ये पडतोय, हवेमध्ये काही वेळ हा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण होते, चांगली फेकी होते युवा क्षेत्ररक्षकाकडून. धावसंख्या मात्र 1 ने वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. 14 धावा धावकर जमा होतात. चांगली गोलंदाजी होताना दिसते ती प्रशांतची, कारण मी मगाशी सांगितलंय हा सर्वात अनुभवी आणि जुना अष्टपैलू खेळाडू आहे साई झिराड या संघाचा. पहिलं नाव डेंजर झिराड होतं आणि डेंजर झिराड याने अनेक मैदान गाजल्यानंतर साई झिराड हे नाव झालं. प्रशांत पुढील चेंडू यावेळेस मात्र करण तोडणकर ठोकतोय एक उत्तुंग असा करण मात्र या ठिकाणी ठोकतोय उत्तुंग असा षटकार, मेगा 6 सुपर 6. करण मात्र याच्या बॅट मधून आलेला जबरदस्त असा उत्तुंग असा षटकार, एक जबरदस्त वंडरफुल क्लासिक 6. धावसंख्या मात्र 6 ने उंचावते, धावसंख्या 23 धावा. आकर्षक अशी कॅप परिधान केलेली आहे. कर्ण मात्र मागील काही वर्षांमध्ये जबरदस्त असा त्याने खेळाचा आलेख उंचावलेला आहे, नावलौकिक मिळवलेला आहे. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस स्टॅफ करतोय हा चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात असता चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव त्या ठिकाणी नक्कीच धावफलक जमा होते अधिकच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या होते 21 धावा. 10:30च्या सरासरीने या धावा जमा केल्यात. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. सुरुवातीला असं वाटलं होतं प्रशांतने चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात केली होती, परंतु चौथ्या चेंडूवर मला एक षटकार आला होता, त्याच्यामुळे नक्कीच हे षटक थोडंसं नक्कीच महागडं म्हणावं लागेल. वेगवान क्रिकेटच्या परिभाषेमध्ये फास्ट फील्ड बॅट क्रिकेट आहे, त्याच्यामुळे 4 षटकांमध्ये 11 धावा म्हणजे महागडं षटक थोडंसं म्हणावं लागेल. प्रारंभ येतोय आणि पाहायचा आहे गोलंदाजीचा प्रारंभ कशा प्रकारे करतोय आपल्या साई झिराड संघासाठी नेहमीच्या स्वरूपामध्ये. रनअप थोडासा त्यांचा कमी केलेला आहे. बऱ्याच गोलंदाजांनी संजय रनअप आपला कमी केलेला आहे. अनुभवी जे गोलंदाज आहेत रनअप कमी केलेला आहे, परंतु गोलंदाजीची गोलंदाजीची धार मात्र त्यांनी तीच ठेवलेली आहे. अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकण्यामध्ये माहिर हे सर्व गोलंदाज. कधी इन स्विंग, आउट स्विंग, कट, स्लोअर वन, शॉर्ट पिच, त्याचप्रमाणे उचलणारे चेंडू टाकतात, लोअर फुल टॉस, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकण्यामध्ये हे माहिर असे सर्व गोलंदाज. गोलंदाजीचा प्रारंभ करतोय. संकेत मात्र करण मात्र खेळण्यास संकेत पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न करणचा. त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण, दुसरी धाव करण्याचा सिद्धांतचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या मात्र 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 23 धावा. चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये करण आणि सिद्धांतच्या दरम्यान. पुन्हा एकदा प्रारंभ आपल्या षटकात पुढील चेंडू घेऊन येतोय. 23 धावा धावपळकर हा कट केलेला आहे. पाहायचा आहे चेंडू मात्र
जातोय. पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव त्या ठिकाणी नक्कीच धावफलकावर अधिकच्या स्वरूपामध्ये जमा होते. धावसंख्या होती 24 धावा. सुरुवातीच्या पहिलं षटक घेऊन आला होता कैवल्य पाटील. एक षटकार आला होता, 9 धावा दिल्या होत्या. गडी बाद करण्यामध्ये यश आलं नव्हतं. त्यानंतर प्रशांत आला, 11 धावा आल्या होत्या. आणि आता मात्र प्रारंभ. करण खेळण्यासाठी सज्ज होतोय. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र हवेत. चेंडू जातोय. पंचांचा इशारा येता मेगा 6 सुपर 6. उत्तुंग असा षटकार, क्लासिक मार्वलस हँडसम 6 येतोय करणच्या बॅट मधून. जबरदस्त अशी फटकेबाजी पाहायला मिळते. सिद्धांत आणि करण कडून जसा चेंडू असेल तसा ते खेळताना दिसतात. लोअर फुलटॉस असेल, फुलटॉस असेल, शॉर्ट पिच असेल, फिरकावून देतात. चांगला चेंडू असेल तितका सन्मानपूर्वक खेळून एकेरी दुहेरी धावा घेतात. आणि धावफलक मात्र दोघांनी हालता ठेवलेला आहे. आणि चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान होताना दिसते. धावसंख्या होती ती 30 या धावांची भागीदारी सुद्धा झालेल्या दोन या फलंदाजांमध्ये. दोन्ही फलंदाज हे सुद्धा अनुभवी फलंदाज आहे. समोर जितके अनुभवी गोलंदाज तितकेच अनुभवी फलंदाज हे सुद्धा आहेत की ज्याने अनेक मैदानं गाजवलेले आहेत. बराच मोठा अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे फलंदाजीचा, करणकडे आणि सिद्धांतकडे. त्याच्यामुळे नक्कीच आता विचार करायला भाग पडला असेल की या दोन्ही फलंदाजांना कशा प्रकारे गोलंदाजी करायची, कुठल्या लेंथवर चेंडू ठेवायचे म्हणजे आपल्याला या फलंदाजांना बाद करता येईल. प्रारंभ पुन्हा एकदा आपल्या षटकावर गोळी चेंडू घेऊन येतोय. करण खेळण्यासाठी सज्ज होतोय. उसळणारा चेंडू फिरकावून देतोय. दणदणीत खणखणीत उत्तुंग असा मस्त जबरदस्त क्लासिक चौकार, सुरेख सुंदर असा चौकार येतोय. धावसंख्या मात्र 4 ने उंचावते. 34 धावफलकावर जमा होतात. करण सिद्धांत आणि करण जाणतोय समोरचा संघ साई जिरार संघ आहे. आपल्याला कमीत कमी 50 ते 55 धावा टार्गेट ठेवावं लागेल. जर आपण 50-55 धावांचं लक्ष ठेवलं, 8 चेंडूंचा सामना करून 22 धावा जमा केल्या त्या करणने नक्कीच कौतुक करावं लागेल करणचं. फास्ट फील्ड बॅट क्रिकेटमध्ये यावेळी जोरदार मारण्याचा प्रयत्न फसतो. चेंडू मात्र निर्धाव जातोय. यष्टीरक्षक मनीष भोईर मात्र आपली भूमिका चोख बजावतोय. 9 चेंडू आणि 22 धावा कुठलेल्या आहेत अक्षरशः. ते करणने नक्कीच कौतुक करावं लागेल. ते करणचं आणि सिद्धांतने सुद्धा तितकंच जबरदस्त फलंदाजी केलेली आहे. 2 षटकार आणि 1 चौकार निश्चित धावा त्याने जमा केल्या आपल्या खात्यामध्ये वैयक्तिक. प्रारंभ पुन्हा एकदा पुढील चेंडू, उसळणारा चेंडू भिरकावून देतोय. हा सरळ मेगा 6 सुपर 6. गगनाला गवसणी घालणारा हा षटकार, आकाशाला स्पर्श करून जाणारा हा उत्तुंग असा षटकार, उंचपुरा षटकार ठोकतोय. स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये अशा प्रकारचे षटकार आपल्याला फार कमी पाहायला मिळतात. सरळ क्षेत्रामध्ये षटकार ठोकलेला आहे, उंच षटकार ठोकलेला आहे. नक्कीच धावांची गती वाढवलेली आहे आणि धावांचा आलेख सुद्धा उंचावलेला आहे. तो नक्कीच या षटकाराने आमची धावसंख्या गणक आम्हाला सांगताना 40 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना जनमान धोकोडे या संघाने 40 धावा धावफलकावर जमा केलेल्या आहेत. नक्कीच पहिलंच षटक घेऊन आला होता कैवल्य 9 धावा, दुसरं षटक प्रशांत 12 धावा. त्यानंतर हे षटक नक्कीच महागडं षटक प्रारंभचं 19 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. महागडं षटक म्हणावं लागेल 19 धावा म्हणजे. आणि आता शेवटचे षटक हे खूप महत्वाचे षटक असणार आहे ते दोन्ही संघांसाठी. पाहायचं या षटकामध्ये किती धावा जमा करतोय सिद्धांत आणि करण, आणि किती धावा आपल्या साई जिराटसाठी वाचवतोय तो नवीन गोलंदाज मंदार. मात्र हा सुद्धा जरी युवा असला तरी अनेक ठिकाणी चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे. आपण चांगली गोलंदाजी त्याची पाहिलेली आहे. मनीषचं मार्गदर्शन नक्कीच त्याला लाभलेलं आहे आणि कान मंत्र सुद्धा मनीष भोईने दिलेला आहे. समोर सिद्धांत डावखोरा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज. काहीसा प्रेशर, काहीसा मन विचलित करण्याचा प्रयत्न, कारण फलंदाज सेट झालेले आहेत. त्यांचं चेंडूवर पूर्णपणे लक्ष आहे. त्यांना आता चेंडू फुटबॉल सारखा दिसायला लागलेला आहे. नक्कीच मंदार पुढील चेंडू, हा चेंडू हवेत आणि झेल मात्र त्या ठिकाणी सुटतोय. कारण मनीषने पहिल्यांदा त्याला इशारा केला होता की नक्कीच चेंडू तुझ्याकडे येईल, पण त्या युवा असल्यामुळे त्याला फारसं काही समजलेलं नाहीये.
मनीष मात्र हा नेहमीच कानमंत्र आणि मार्गदर्शन युवा खेळाडूंना करत असतो आणि धावसंख्या मात्र वाढते 41 धावा. आता मात्र पायचा एक स्ट्राइकला करण येतोय. वैयक्तिक 28 या धावसंख्येवर खेळतोय की ज्याच्यामध्ये 3 षटकार आहेत. जबरदस्त अशी फटकेबाजी होताना दिसते. 10 चेंडूंमध्ये या धावा केल्या त्याने. टॅप केलेला चेंडू धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाहीये कारण स्ट्राइक मला वाटतं घ्यायची असेल. धावसंख्या मात्र स्थिरावते. मंदार गोलंदाजीसाठी सज्ज होते. पुन्हा एकदा गोलंदाजीकडे मार्गक्रमण करत असताना मांडव यांकडून मारा करत आपल्या षटकात पुढील चेंडू घेऊन समोर खेळण्यासाठी करण सज्ज होतोय. वैयक्तिक 28 या धावसंख्येवर करण यावेळी जोरकस प्रहार केलेला आहे. नक्कीच एक धाव त्या ठिकाणी आणखी धावपकर जमा होते. करणच्या खात्यामध्ये धावसंख्या होती 29 वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा. जितकं कौतुक करावं तितकं कमी असेल ते करण आणि सिद्धांत. कोणत्याही फलंदाज बाज झालेला नाही. सलामीला आलेले फलंदाज जबरदस्त फटकेबाजी करताना दिसतात. समोर जरी साई झिराड असला त्यांचे कोणतेही गोलंदाज असले तरी तमा बाळगलेली नाहीये. मग तो कैवल्य असेल, प्रशांत असेल, प्रारंभ असेल, सर्व गोलंदाजांवर त्याने जबरदस्त प्रहार केलेला आहे. जबरदस्त फटकेबाजी केलेली आहे. आक्रमण करून केलेला आहे आणि त्याच्यामुळे कोणताही फलंदाज त्यांना बाद करता आलेला नाहीये. मंदार पुन्हा एकदा मारा करतोय. पुढील चेंडू घेऊन येतोय सिद्धांतसाठी. उसळणारा चेंडू होता आणि यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरून सरळ जातोय चेंडू घोषित क्षेत्रामध्ये. पंचांचा आमच्याकडे इशारा येतोय तो 1 धावेचा. धावसंख्या 1 ने वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावा. आणि मंदारने मात्र आता ब्रेक लावलेल्या शेवटच्या षटकामध्ये. असं वाटलं होतं की दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत संजय तर जास्त धावा येतील. प्रारंभच्या षटकामध्ये 19 आल्या होत्या त्याही पेक्षा जास्त धावा येतील असं वाटलं होतं. पण मी सांगितलं मंदारने जबरदस्त गोलंदाजी प्रत्येक स्पर्धेमध्ये केलेली आहे. थोडासा अनुभव जरी कमी असला तरी त्याला मार्गदर्शन मात्र नक्कीच चांगलं लाभत असतं. ते महेश भोईर सारख्या एक जुन्या जाणत्या अनुभवी खेळाडूचं. पुन्हा एकदा मंदार पुढील चेंडू सिद्धांतसाठी. यावेळेस जोरकस लॉंगॉफच्या क्षेत्रामध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव त्या ठिकाणी धावपकर अधिकच्या स्वरूपामध्ये जमा होते. नक्कीच मंदारचं कौतुक करावं लागेल. धावांची गती रोखलेली आहे. धावांना ब्रेक लावलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 9 नंतर दुसऱ्या षटकात 12 नंतर 19 असं वाटलं होतं आलेख वाढत जाईल परंतु आलेख मात्र खाली येतोय. हाच तर क्रिकेट आहे. याला तर क्रिकेट म्हणतात. कधी काही होऊ शकते या क्रिकेटमध्ये. आतापर्यंत मला वाटतं त्यांनी 4च धावा दिलेल्या आहेत. नक्कीच मंदारचं कौतुक करावं तितकं कमी कारण इथे स्ट्राइकला यावेळेस जोरकस प्रहार ग्राउंड शॉट खेळून काढलेला आहे. शॉट विकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण होते फेकी होते ओमकार करून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होते आणि 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि चौथी धाव घेण्याची सुद्धा नामी संधी आहे करणकडे आणि करणची दमछाक या ठिकाणी नक्कीच झाली असेल. धावा मात्र त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. मला वाटतं 4 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. धावून पंचांचा आमच्याकडे इशारा आलेला आहे. कन्फर्म 4 धावा पूर्ण केल्यात. कौतुक करावं लागेल. 4 धावा धावून आपल्याला फार कमी पाहायला मिळतात. धावसंख्या होते मनीष नक्कीच 48 धावा. मनीष भोईर 48 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 49 धावांचं लक्ष्य आपल्या समोर असणार आहे. आणि हा नक्कीच या स्पर्धेचा आणि या मैदानाचा सुद्धा रेकॉर्ड असेल की ज्या धावून 4 धावा शेवटच्या चेंडूवर काढलेल्या आहेत आणि दोन्ही सलामीला आलेले फलंदाज कोणी बाद झालेला नाहीये. नक्कीच हे वैशिष्ट्य असणार या स्पर्धेचं की आतापर्यंतचा हा हायेस्ट भागीदारी आहे आणि विदाउट लॉस ही धावसंख्या त्यांनी केलेली आहे. 48 धावा धावपकर जमा केल्या आहेत. पोलीस सामन्याचा कॉल केलेला आहे का? नवजीवन दिगोडे आणि जन्मांदो कोडे लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं. लाईनअप मध्ये यायचं मित्रांनो. लाईनअप मध्येच यायचं आणि लाईनअप मध्ये
हॅलो, वीज पुरवठा खंडित झाला होता. मकर संक्रांती चषक 2025 मध्ये पुढचा मॅच असणार आहे. पहिल्या फेरीचा न्यू जनमान धोकोडे विरुद्ध प्रतिस्पर्धी जो संघ आहे नवजीवन दिगोडी, या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल टॉस करण्यासाठी यायचं आहे. न्यू जनमान धोकोडे संघाचा संघनायक उपस्थित झालेला आहे. मी नवजीवन दिगोडी संघाच्या संघनायकाला विनंती करतोय, आपण मधल्या वेळेमध्ये जो टॉस करतोय तीच परंपरा ठेवण्यासाठी आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. नवजीवन दिगोडी कॅप्टन, या न्यू जनमान धोकोडे संघाचा कॅप्टन उपस्थित झालेला आहे. दोन्ही संघाची ताकद आज जर बघितली क्रीडांगणावरती तर साई झिराड हा संघ फुल ताकदीनिशी आहे. पूर्णपणे ताकद या संघाची या ठिकाणी आहे. विनंती करतोय कोणाला, राकेश म्हात्रे. राकेश म्हात्रे आपण नाणेफेक करून घ्या प्रथमतः. राकेश म्हात्रे. दोन्ही संघांनी आपल्या 14 खेळाडूंची नावं आणि 12वा खेळाडू हा सामना सुरू होण्यापूर्वी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा. पुढच्या दोन्ही संघांना ही विनंती असेल. न्यू जनमान धोकोडे विरुद्ध नवजीवन दिगोडी या सामन्याचा टॉस सन्मान्य मनीलाल शेट मात्रे हे या ठिकाणी करतील, ज्यांनी गेले कित्येक वर्ष या स्पर्धेची स्पॉन्सरशिप दिलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज ट्रॅक सूट हा त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचे चेंडू हे मनीलाल शेट मात्रे यांच्या माध्यमातून उपलब्ध होत असतात. असे मनीलाल शेट मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. धन्यवाद मनीलाल शेट मात्रे. जाऊया क्रीडांगणावरती. जे ते घमासान युद्ध आज पूर्ण ताकद नसल्या कारणास्तव जहनमान धोकोडे या मॅच मध्ये धावा वाचवतो का, धावा या ठिकाणी सेव्ह करतो का, डिफेन्स ही मॅच करणार का, कारण धावांचं आव्हान खूप मोठं आहे. साधारणतः 12 धावाच्या सरासरीने ही धावसंख्या पाहिजे ती प्रतिस्पर्धी संघाला. काल चॅम्पियन ट्रॉफी खेळल्यानंतर ज्या खेळाडूंनी अख्ख्या अलिबाग तालुक्याला रायगड जिल्ह्याला दाखवून दिलं कशा धावा चेस करतात ते म्हणजेच अजिंक्य वैती हा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. शॉर्ट ऑफ बाउन्सर पद्धतीचा चेंडू होता, चेंडू वरती आडव्या बॅटने खेळायचा होता, खडे खडे स्ट्रोक होता, मात्र त्यावेळेला कुठलीही धाव येत नाही. चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क होत नाहीये, चेंडू डॉट जातोय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती 1 धाव लागतोय. करण मात्रे आज संपूर्ण जबाबदारी करण मात्रे या खेळाडूने आपल्या खांद्यावरती घेतले. बघा, नो लॉस अशी धावसंख्या मारली गेली आणि त्या नो लॉस धावसंख्येमध्ये ही चांगली धावसंख्या उभी केली आणि त्यानंतर संघनायकाने त्याच्या खांद्यावरती गोलंदाजीची जबाबदारी सोपवली. हा चेंडू वाईड येतोय, अवांतर स्वरूपाचा वाईड चेंडू. 1 धाव अजून वाढतोय. 2 धावा धावफलकावरती, जेथे करण मात्रे गोलंदाजी मार्ग पार. शॉर्ट ऑफ पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ बाउन्सर. पंच अगदी जागेवरती उभे आहेत. वाईडचा इशारा केला जातो व त्या ठिकाणी मागणी केली जातोय, परंतु चेंडू सरळ डॉट आहे. निर्धाव चेंडू. 3 चेंडूंचा खेळ संपतोय. धावफलकावरती 2 धावा लागल्यात. करण मात्रे हा फुलटॉस, 5वा चेंडू. करण मात्रेचा मितेशची चुकी बघा. ही चुकी नव्हे तर मोठा खिलाच केलाय. खिला अक्षरशः अजिंक्य वैतीचा झेल साधा सोपा सोडणे आणि आज आपली मैदानात ताकद कमी असताना हा झेल सोपणे किती कठीण जाणार. कारण आज केटी नाही आहे, करण तोडणकर नाही आहे, पंकज भगत नाही आहे, असे प्रमुख 3 फलंदाज मैदानात नसताना 3ऱ्या चेंडूवरती उडालेला झेल सुटलाय बघा. करण मात्रे पुन्हा एकदा कैवल्य पाटीलला. कैवल्य पाटील उडवतोय. चेंडू सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग हाय अँड हँडसम छक्का. संधी दिली तर संधीचं सोनं करण्यासाठी तयार आहे कैवल्य पाटील आणि अजिंक्य वैती. आज बघितलं मैदानात ताकद थोडीशी कमी आहे, प्रतिस्पर्धी कमजोर आहे, कमजोर ताकदीनिशी मैदानात उतरलाय, मग त्यावरती आक्रमण करायचं हे तंत्र अवलंबलेला आपण बघतोय. करण मात्रेचा हा चेंडू थोडासा लेग ब्रेक टाकण्याच्या प्रयत्नात ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय आणि त्याच वेळेला विकेट किपर स्वप्नील कडून चुकी झाले. धावा 2 ने वाढतात.
11 धावा धावफलकावरती लागल्या, जेथे 12 धावांची प्रति षटकाची आवश्यकता असताना आतापर्यंत चेंडू संपलेत ते म्हणजेच 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. एक जीवनदानाशी अजिंक्य वैते कालचा चॅम्पियन ट्रॉफी मधला हिरो अर्थात त्या मॅच मधला. हा चेंडू सुद्धा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला जातोय. वाईडच्या आधाराने स्कोर जर बघितला, ज्या रिक्वायर रन रेटने पाहिजे होता तो रिक्वायर रन रेट मात्र या ठिकाणी पूर्ण होतोय. म्हणजे 12 धावाची सरासरी पाहिजे होती सामना जिंकायला, ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. अंतिम चेंडू पहिल्या षटकातून, हा खोलवर टप्प्याचा सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, सागर भगत चेंडू खाली आणि लॉंग ऑन वरती अजिंक्य वैते बॅक टू द पॅव्हिलियन. जीवनदान मिळाला होता आणि त्या जीवनदानाचा फायदा उठवण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज अजिंक्य वैते बाद होऊन परततोय. जे प्रयत्न केले होते, जे परिश्रम केले होते करण मात्रे या गोलंदाजाने, आणि ते शेवटच्या चेंडूवरती यशस्वी झालेले आहेत. करण मात्रे आणि सिद्धांत तोडणकरची ती पार्टनरशिप नो लॉसची, आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये विकेट, 12 धावांची सरासरी, ऐकून सगळं चित्र जर बघितलं तर क्रीडांगणावरती एक चांगला खेळ दोन्ही संघांच्या बाजूने झालेला या मॅच मध्ये बघतोय. जिथे एक मोठी लढत मकर संक्रांती चषक या निमित्ताने. कुठेही जाऊ नका, पाहत रहा मकर संक्रांती चषक 2025 या स्पर्धेतला एक बिग मॅच, बिग फाईट. साई झिराड विरुद्ध जय हनुमान धोकोडे. नवीन फलंदाज ओमकार पाटील मैदानात मार्गस्थ होतोय आणि त्याच वेळेला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय तो म्हणजेच सिद्धांत तोडणकर. दोन्ही स्ट्राईक फलंदाज, दोन्ही स्ट्राईकचे गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. नॉन स्ट्राईक आणि स्ट्राईक असे दोन्ही फलंदाज आले होते. त्यानंतर पहिला आणि दुसरा गोलंदाज सुद्धा हेच आहेत. म्हणजे बघा, 3 खेळाडू जे प्रमुख उपस्थित नाही आहेत आणि तदनंतर जी काही जबाबदारी आपल्या खांद्यावरती दोघांनी स्वीकारलेली आहे आणि ती पुरेपूर पार करण्याचा प्रयत्न करतात. 1-12 अशा स्थितीमध्ये साई झिराड हा संघ जेथे धावा चेस करतोय, धावा जिंकण्यासाठी पाहिजे 48 धावांची गरज आहे, 49 धावांची गरज आहे. 48 धावा झाल्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा. आज उमेश नागवेकरला आपण सुद्धा पाहतो मैदानामध्ये फिल्डिंग करताना, जे ते प्रमुख खेळाडू नाही आहेत आणि अशा वेळेस संघाच्या सोबत कायमस्वरूपी असणारा, ज्या वेळेस संघाला गरज असते त्यावेळी त्या संघाच्या सोबत असणारा उमेश नागवेकर हा खेळाडू आपण बघतोय. मिडॉन वरती क्षेत्ररक्षण करतोय. पहिला चेंडू यावेळेला उडवलाय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, लांब लचक षटकार कैवल्य पाटीलच्या बॅटमधून निघतोय 6 धावेसाठी. अठरा धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती सुशांत वरती आक्रमण, सिद्धांत तोडणकर वरती आक्रमण केलंय आणि सुरुवात केलंय. जेथे आपण बघितला तर कैवल्य पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलाय आणि तब्बल 14 धावा या ठिकाणी त्यांनी जमवलाय. 3 चेंडू निसी 1 धावेवरती अजिंक्य वैते बाद झाला आणि आतापर्यंत स्ट्राईक मात्र ओमकारला अजून मिळालेला नाहीये. दुसरा चेंडू यावेळेला फुलटाच होता, मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक गीतेश मात्रेच्या हातात जाईल. ज्या विकेटची तलाश होती ती विकेट मिळवून दिले या ठिकाणी सिद्धांत तोडणकर आणि गीतेश मात्रेच्या या क्षेत्ररक्षणाच्या जीवावरती कैवल्य पाटील 14 धावसंख्येवरती 5 चेंडूंचा सामना करून बॅक टू द पॅव्हिलियन. दोन्ही संघांसाठी अगदी खूप महत्वाची स्पर्धा आहे. मकर संक्रांती चषक जर आपण बघितले तर यावर्षी संतोष शांताराम मात्रे यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ हे सर्व 4 चषक दिलेले आहेत आणि हे चषक जर बघितले तर खूप चांगले. म्हणजे हा चषक जर आपल्या गावामध्ये आपण नेलात तर एक प्रतिष्ठेचा चषक असू शकतोय. या चषकाकडे बघितल्यानंतर एक वेगळा लुक आपल्याला बघायला मिळतोय. एवढं उत्कृष्ट दर्जाचे चषक या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी आणलेत.
अजून सुद्धा आपला फलंदाज या ठिकाणी आला नाहीये. थोडंसं वेळ आपण घेतात, तो वेळ मात्र आपण घेऊ नका. नवीन फलंदाज मैदानात मार्गस्थ होत आहे, तो म्हणजे मंदार म्हात्रे. डावखुरा फलंदाज आता मैदानात मार्गस्थ केलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत चेस करताना धावफलकावरती एकूण धावा आहेत त्या म्हणजेच 18 धावा. 2 बाद 18, 48 धावांची गरज हा सामना जिंकायला. 49 माफ करा, 49 धावेची आवश्यकता हा मॅच जिंकायला. थोडस फलंदाज लवकर पाठवा. साई झिराट या संघाला विनंती आहे, आपला पुढील फलंदाज आपण रेडी ठेवायचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आयोजकांच्या वतीने आम्हाला सांगण्यात येत आहे, त्यामुळे आपण ती थोडीशी तयारी करून ठेवायची आहे. सिद्धांत तोडणकरला ही विकेट मिळतोय आणि एक सफल गोलंदाज सिद्धांत तोडणकर. चेंडू नंबर 3 शॉर्ट पिच चेंडू होता, थोडासा ऑफ कटर टाकलाय डावखुऱ्या फलंदाज मंदार म्हात्रेला. मंदार मात्र या ठिकाणी थोडासा आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेतून सर विकेट किपर स्वप्नील म्हात्रेच्या हातात. चेंडू आणखीन एक डॉट जातोय. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि 6 धावा खर्च केल्यात. 4था चेंडू सिद्धांतचा यावेळेला उडवलाय. नो डाऊट सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जंगली षटकार. अत्यंत जबरदस्त स्ट्रोक आपण बघितला. टायमिंग आणि मिडल अगदी टो वरती लागला होता आणि त्या टोच्या माध्यमातून स्क्वेअर लेगच्या बाहेर अगदी खूपच लांब जाऊन पडलाय. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना जिंकायला अजून 25 धावेची गरज आहे. यावेळेला बॅटची एज घेतोय. 1 बाउन्स विकेट किपरच्या हातात चेंडू गेलाय. धाव मात्र कुठली येणार नाही. निर्धाव चेंडू टाकलाय. या षटकातला विचार जर आपण केला, पहिला चेंडू षटकार, दुसऱ्यावरती विकेट, 3रा चेंडू डॉट, 4थ्या चेंडूवरती षटकार आणि 5वा चेंडू सिद्धांत तोडणकरने या ठिकाणी डॉट टाकलाय. म्हणजे या षटकातून शेवटचा चेंडू येणे शिल्लक असणार आहे. थोडासा विचार विनिमय केला जातोय. ओमकार आणि मंदार म्हात्रेच्या मध्ये अजून 25 धावेची गरज. 13 चेंडू शिल्लक असताना हा मॅच कशा पद्धतीने बनवायचा हे ओमकारला माहित आहे आणि अशा वेळेस अंतिम चेंडू सिद्धांत तोडणकर ऑफस्टंपच्या बाहेर टाकलाय. अजून एक विकेटची संधी. इथे 1 चान्स होता. कॉटन बॉलची संधी. शॉर्ट पॉइंट वरती फिल्डिंग साठी धावत आला होता क्षेत्ररक्षक गोलंदाज, मात्र इथे झेड सुटलाय. मोठी संधी होती अजून एक विकेट प्राप्त करण्याची. कारण ज्या वेळेला कमी आपण असतो, ज्या वेळेला आपली ताकद कमी असते, त्यावेळेला सर्वोत्कृष्ट आपल्या संघासाठी ज्या वेळेला दिला जातो त्यावेळेला सामना जिंकू शकतोय. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 24 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता आहे. या धोकडे गावाचा जर इतिहास बघितला तर बरेचसे फायनल या गावाने मिळवलेले आहेत. मग त्या क्रिकेट असतील, कबड्डी असतील, पूर्वीपासूनचा विचार कबड्डी आणि क्रिकेटचा केला तर धोकडे गावाचा इतिहास आहे. परंतु यावर्षी जर मंदिराचं मध्ये गेलात तुम्ही, दोन्ही मंदिरात, मग गावदेवी मंदिर असो की जय हनुमान मंदिर असो की गणपती मंदिर असो, अशा प्रत्येक मंदिरामध्ये धोकोडेच्या किंवा कोलेश्वरी भागचं ते मंदिर असो, अशा सर्व मंदिरात हे जागा नाहीये. अक्षरशः एवढ्या ट्रॉफी आहेत. परंतु यावर्षीचा सर्वात महत्वाचं मी का सांगतोय या युट्यूबच्या माध्यमातून, कारण यावर्षी 2 फायनल आल्या आणि त्या धोकोडे गावात. आज जर आपण धोकोडे गावाच्या रस्त्याने गेलात तर अख्खा रस्ता गुलालांनी अगदी आच्छादलेला आहे. कारण काल रात्री एक फायनल आली धोकोडे गावामध्ये, ज्या फायनलची प्रतीक्षा गेल्या कित्येक वर्ष केली गेली होती आणि ती फायनल ही काल आली. आणि त्यामुळे संपूर्ण धोकोडे नाका ते हनुमान मंदिर असं जो गुलाल पसरलेला आहे तो मैदानावरती कालच्या अलिबाग रिव्हर्स पंचकोशी या कबड्डी स्पर्धेचा फायनल विजेता संघ जय गणेश धोकोडे राहिला होता आणि त्याचा गुलाल हा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. आणखीन एक फायनल जी आपण बघितली होती, मागील फायनल होती ती क्रिकेटची. गावदेवी धोकोडे संघाने आपली कमी ताकद असताना कमजोर संघ, अगदी छोटे छोटे खेळाडू घेऊन गेले कित्येक वर्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा तो गावदेवी धोकोडे हा निर्दोष आणि राकेशचा संघ होता. त्या राकेशच्या संघाने
ती फायनल मारली होती अगदी कमी ताकदीचा असताना आणि ती एक सर्वोत्कृष्ट फायनल ही धोकोडे गावासाठी होती आणि त्यावेळेला डीजेच्या तालावरती अख्खी रात्र नाच झाला होता. हे एक धोकोडे गावाचं वैशिष्ट्य आणि तोच धोकोडे गावातला संघ आज जय हनुमान धोकोडे संघ आज थोडीशी कमजोर ताकद घेऊन या ठिकाणी झुंज देतोय बलाढ्य अशा साई झिराड या संघाला. काय होणार मॅच मध्ये जेथे सामना जिंकायला अजून 23 धावेची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक 23 धावांची आवश्यकता. ओमकार पाटील आणि मंदार मात्रे हे दोन फलंदाज मैदानावरती आपल्याला बघायला मिळतात. नवीन गोलंदाज मैदानावरती आलाय तो चेतन मात्रे. चेतन मात्रे गोलंदाजी करतोय. आडवा बॅटने फुल केलाय अँड सक्सेसफुल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ओमकार पाटीलच्या बॅट मधून आलाय हा फ्लॅट अँड फ्युरियस छक्का. जबरदस्त स्ट्रोक ओमकार पाटीलच्या बॅट मधून येतोय. 6 धावांची मोर लावली होती. थोडस डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्याला 6 धावेने पाठवलाय तो षटकारासाठी. पहिल्या चेंडूवरती षटकाराने खातं खोललंय ओमकार पाटील या खेळाडूने. चेंडू घ्यायचा नवीन घ्या कारण चेंडू थोडासा अडचणीच्या ठिकाणी गेलेला आहे ओमकार. तर सामन्याला आपण सुरुवात करूया पुढे कारण वेळ नाहीये आपल्याकडे. ओमकार आणि मंदार बघा 4 ते 5 लोक त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत परंतु चेंडू सापडत नाहीये त्यामुळे आपल्याला विलंब होता कामा नाहीये. पंच त्या ठिकाणी सुरू करून घ्या. षटकार तर आलाय आणि 6 धावेनी धावसंख्या एकूण वाढतोय ती 32 धावेवरती. सामना जिंकायला 49 धावांची गरज होती म्हणजे अजून 17 धावेची गरज या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत ते 10. सामना जिंकायला 17 धावेची आवश्यकता साई झिराट संघाला. चेतन मात्रे पुन्हा एकदा राऊंड विकेट. हा चेंडू फुल टॉस दिलाय कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला दिशा दिली स्क्वेअर लेगच्या दिशेला. प्रणित भगत चेंडूवरती फिल्डिंग करतोय. थ्रो मात्र थोडासा उंचीवरती होता मात्र स्वप्नील मात्रेची तारीफ करावी लागेल. काय टायमिंग जंप लावलाय आणि त्या चेंडूला अडवलाय परंतु त्याच प्रकारचं क्रिकेट आपण बघितलं. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये ओमकार पाटीलने या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे. अत्यंत जबरदस्त घमासान युद्ध आपल्याला बघायला मिळेल. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज कमी ताकद कमी मावले घेऊन रणांगणावरती लढत असायचे किल्ला जिंकण्यासाठी जायचे असत त्याच पद्धतीचं या ठिकाणी चित्र धोकोडे संघाकडे आहे. जिथे आज ताकद कमी आहे प्रमुख खेळाडू नाही आहेत आणि प्रमुख खेळाडू नसताना सुद्धा इथे एक चांगलं युद्ध देण्याचा प्रयत्न एक चांगली लढाई देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. धावसंख्या धावफलकावरती 2 ने वाढतोय. एकूण धावा 34 धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. पुढचा चेंडू चेतन मात्रेचा यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय प्रणित भगतच्या दिशेला. झेल झालाय ओमकार पाटील. बिग विकेट. ओमकार पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. इथे फलंदाज बाद झालाय ओमकार पाटील. ज्या विकेटची तलाश होती धोकोडे संघाला ती विकेट मिळवून दिले चेतन मात्रे या गोलंदाजाने. काम चलावू गोलंदाज बघा आज प्रमुख गोलंदाज नसताना या ठिकाणी ओमकारची विकेट मिळतोय त्यामुळे ही खूप मोठी विकेट असेल. मकर संक्रांती चषकामध्ये आज जरी ताकद कमी आहे तरी आम्ही लढणार आणि ती लढाई आपल्याला इकडे जिंकायची आहे. या जिंकण्यासाठी आज आलोय असं कुठेतरी दाखवतोय परंतु त्याच वेळेला पारंब पाटील सारखा एक जबरदस्त जेथे गेम चेंजर म्हणून ज्याने नाव अख्ख्या रायगड जिल्ह्याला माहित आहे असा पारंब पाटील ज्याने नेहमीच प्रारंभ चांगला केलाय परंतु त्याहून जास्त एंड जास्त केलाय जे ते शेवट जास्त केलाय गोड केलेला आहे हा साई झिराट संघासाठी आणि तो गोड करण्यासाठी पारंब पाटील आता मैदानात सज्ज झालेला आहे. अत्यंत जबरदस्त मॅच एक कांट्याची लढत एक चांगलं युद्ध क्रीडांगणावरती आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू संपलेत आतापर्यंत 4. 5वा चेंडू घेऊन चेतन मात्रे राऊंड विकेट. पारंब सामना करण्यासाठी सज्ज होतोय. 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला
शिवभक्त पारंब पाटील यावेळेला चेंडू फिरवलाय अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी प्रणित मात्रेचं होतोय आणि प्रणित मात्रेने या चेंडूला अडवलाय चौकार लोकलाय आणि चेंडू जातोय एक धावेसाठी बघा चौकार गेला असता परंतु डिक्लेअर मध्ये चेंडू जातोय अक्षरशः आणि तिथे एक धाव मिळतोय एका धावेने धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 35 वरती अजून सुद्धा धावा पाहिजेत एकूण जिंकायला 14 धावेची आवश्यकता 7 चेंडू आणि 14 धावा 7 चेंडू 14 धावा 14 धावा 7 चेंडू थोडस थांबा 1 मिनिट थोड्या बकऱ्या फास्ट का अकरा अजी हे चित्र आपण नेहमीच पाहिलेलं आहे कॅमेरामॅन इकडे सुद्धा आपण ते लक्ष वेधून घ्या कारण दर मकर संक्रांती चषकाला बकऱ्या या मैदानावरती जात असतात आणि ते थोडंसं आपला वेल घेत असतात आणि अशा पद्धतीचं दृश्य आम्ही दरवर्षी बघत असतो आणि ते दृश्य आज कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी कौस्तुभ पाटीलचा कॅमेरामॅन या ठिकाणी जरूर असेल थोडीशा फास्ट क्रिकेट होवं म्हणून त्या बकऱ्यांना सुद्धा फास्ट हाकललं जातंय परंतु दरवर्षीचं चित्र आहे मकर संक्रांती चषक आणि या आजीच्या बकऱ्या या नेहमीच या स्पर्धेमध्ये असतच असतात तर जाऊया पुन्हा एकदा क्रीडांगणावरती जेथे 7 चेंडू सामना जिंकायला 14 धावेची आवश्यकता चेतनचा अत्यंत महत्वाचा चेंडू या वेळेला थोडासा लेग ब्रेक करायचा होता चेंडू पिचच्या बाहेर टप्पा पडलाय आणि पंचाने दिलाय त्याला नो म्हणजेच हा सर्वात खराब चेंडू होतो की काय फ्री हिट असेल काय घडलंय फ्री हिट वरती उडवलाय सागर भगतच्या डोक्यावरून पारंब पाटीलने शेवट मात्र या ठिकाणी अगदी गोड केलाय तो साई झिराट संघासाठी चेंडू सरळ गेलाय तो म्हणजे माडाच्या झाडावरती अडकलाय चेंडू मिळणार नाहीये चेंडू सापडणार नाहीये असा त्यांनी पाठवलाय मी म्हटलं होते पारंब नेहमी प्रारंभ चांगला करतो परंतु शेवट त्याहून गोड करतोय धावसंख्या एकूण वाढतोय 42 धावा अजून सुद्धा 7 धावेची आवश्यकता आहे दुसरा चेंडू घ्या चेंडू दुसरा घ्यायचा आहे दोकोडी संघ आपण थोडस लवकर घ्या काय जबरदस्त मॅच आज आपण बघतोय एक घमासान युद्ध अक्षरशः या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळालं नो चेंडू नसता तर काय झालं असतं तो चेंडू चेतननी एका धावेसाठी दिला असता तर अजून चित्र वेगळं असतं असं काहीतरी चर्चा उद्या मात्र नाक्यावरती या मकर संक्रांतीच्या रंगू शकतात परंतु अजून सुद्धा संधी आहे कारण प्रणित भगत सारखा अनुभवी गोलंदाज आता मात्र शेवटच्या षटकासाठी त्यांनी प्राचारण केलाय मैदानात उतरवलाय तो मंदार मात्रेच्या समोरती मंदार मात्रे आणि प्रणित भगत असं युद्ध आपल्याला क्रीडांगणावरती बघायला मिळेल प्रणित भगतची गोलंदाजी प्रदीप भगत गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय 6 चेंडू आणि सामना जिंकायला 7 धावेची आवश्यकता प्रणित भगत चेंडू घेऊन सज्ज झालेला आहे पहिला चेंडू मंदार मात्रेसाठी पहिल्या चेंडूवरती फटका फसलाय नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एक धाव तर आले दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण होतोय चेंडूने ज्या वेळेला थोडासा वेट केला होता प्रणितने चेंडू रोडच्या बाहेर जाईल डिक्लेअर मध्ये जाईल असं वाटलं होतं परंतु चेंडूने काटा चेंज केला तिथे 2 धावा मिळाल्यात नशीब सुद्धा आता साई झिराटच्या बाजूला आहे 5 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता हा मॅच जिंकायला साई झिराट संघाला अत्यंत कुशल मॅच आपण बघतोय 5 खेळाडू आज नाही आहेत धोकोडी संघाकडे आणि अशा वेळेस शेवटच्या षटकापर्यंत मॅच आणून ठेवलाय मात्र हा चेंडू खूपच बाहेर वाईड येतोय अतिरिक्त धावेनेची धावसंख्या आता मात्र विजय थोडासा दुरावलेला आहे विजय साईच्या बाजूला जातोय इथे अजून एक वाईट चेंडू येणार आता मात्र संपूर्णपणे बॉडीज सांगायला लागले की हा सामना धोकोडे संघाच्या
कडून निसटतोय. धावांची आवश्यकता असेल आता मात्र 3 धावांची आवश्यकता. चेंडू यावेळेला डॉट येतोय, निर्धाव येतोय. म्हणजे आतापर्यंत चेंडू झालेत 4 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. क्षेत्ररक्षण थोडस जवळ घेतलेलं आहे, नजदीकी घेतलेला आहे. प्रणित पुढचा चेंडू इथे स्वीप केलेला आहे. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून दुसरी धाव घेतली जाऊ शकतोय आणि डायरेक्ट हिट झालाय. मंदार मात्रे रनआउटच्या रूपात बॅक टू द पॅव्हिलियन. अजून सुद्धा सामन्यातली रंगतता, अजून सुद्धा सामन्यातली उत्कंठा वाढलेली, सिगेला पोचलेली अजून पाहतोय. जेथे सामना जिंकायला 2 धावेची आवश्यकता, चेंडू शिल्लक आहेत ते 3 चेंडू 2 धावा. चला समीर थोडं फास्ट चला आणि टीम मीटिंग आता मात्र संपवायची आहे. लवकरात लवकर पंच सुद्धा प्रयत्न करत आहे. त्या ठिकाणी मॅच पुढे जाईल अशी तेवढासा वेळ आपण घेऊ नका. पाणी मात्र पिया, परंतु टीम मीटिंग जास्त घेऊ नका. जेवढा पाणी प्यायला वेळ जाईल तेवढाच आपण खर्च करायचा आहे. इथे मात्र 3 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता असताना समीर थळे हा नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. शेवटच्या क्षणापर्यंत सामन्याची रंगतता वाढताना आपण बघितली. अत्यंत उत्कंठावर्धक असा हा सामना, जिथे हृदयाचे ठोके आता थोडेसे दोन्ही बाजूला वाढत असतील. त्यांचे पाठीराखे आता मात्र एकदम श्वास रोखून ठेवला असेल. 3 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता असताना समीर थले काय करणार. स्टेट बॅक टू द बॉलर केला. चेंडू वरती 1 धाव, दुसरी धाव आणि इथे मात्र सामना जिंकलाय 2 चेंडू शिल्लक ठेवून साई झिराट संघाने. परंतु साई झिराट संघाचं आपण अभिनंदन करूया, परंतु कौतुक नक्की करावं लागेल त्या संघाचं, जे जय हनुमान धोकडे संघाचं. इतिहासाच्या पानावरती पराजयाची पण नोंद केली जाते, परंतु पराजयामध्ये कष्ट पाहिजे, मेहनत पाहिजे आणि ती मेहनत इकडे दिसते. हॅलो हॅलो हॅलो. तर अभिनंदन, साई झिराट संघ या स्पर्धेमध्ये पहिला विजय प्राप्त करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतो, त्याचं अभिनंदन आणि कौतुक करूया धोकडे संघाचं. लगेच या ठिकाणी नवजीवन दिघोडी संघ मार्गस्थ होतोय, मैदानामध्ये उपस्थित होतोय. धन्यवाद.